भोंदू अशोक खरातची शिक्षणात सुद्धा भोंदूगिरीच। स्वतःला कॅप्टन म्हणवणारा हा खरात 10वी नापास आहे। अशोक खरात 10वीला 2 विषयात नापास झालाय। गणितात सुद्धा त्याला अपयश आलं। अंकशास्त्र तज्ञ असल्याचा दावा त्याने केलेला आहे। त्याच्या भक्तांना तसं वाटतं, पण तो गणितातच नापास झालाय। 1983च्या 10वी परीक्षेमध्ये केवळ 35.96% इतकेच गुण त्याला मिळाले। तर शाळेच्या नोंदीत मूळ नाव हे लक्ष्मण खरात आहे। नंतर नाव बदलून अशोक कुमार केल्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। किरण, एकतर याची आणखी किती भोंदूगिरी समोर येणार हा प्रश्न आहे, आणि दुसरं म्हणजे हा 10वी नापास व्यक्ती अधिकाऱ्यांना राजकारण्यांना गंडवत होता। विक्रांत, अगदी खरं आहे। अशोक खरात याचे दररोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत। त्यातलाच एक भाग म्हणजे तो 10वीला कशा पद्धतीनं किती हुशार होता हे सगळं या निमित्तानं समोर येत आहे। अगदी गणितात सुद्धा तो नापास झालेला आहे अशा स्वरूपाची माहिती मिळते। 1983च्या दरम्यान त्यानं 10वीची परीक्षा दिलेली होती आणि त्यामध्ये तो नापास झाल्याचं या ठिकाणी दिसतंय। विशेषतः अंकशास्त्राची जी अभ्यास असतो तो सगळा आकड्यांचा खेळ मानला जातो। मात्र आकड्यांचाच खेळ त्याला 10वीमध्ये काही पूर्ण करता आलेला नाहीये आणि त्यामध्येच तो त्या ठिकाणी फसलेला दिसतोय। आणि तोच फसलेला अशोक खरात आता मात्र इकडे अंकशास्त्राच्या नावाखाली राजकीय नेत्यांसह वेगवेगळ्या जणांना तो गंडवतोय हे देखील समोर येतंय। अशातच त्यानं त्याचं अशोक कुमार हे नाव देखील गॅझेटच्या माध्यमातून बदलल्याचं समोर येतंय। यामध्ये त्याचं पूर्वीचं नाव लक्ष्मण होतं अशी देखील माहिती मिळते। त्यामुळे या भोंदू अशोक खरातचे जे कारनामे आहे ते हळूहळू आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विक्रांत, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणखी काय काय कारनामे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, आणि त्या सगळ्या संदर्भातले तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेत असतो।